खूप छोट्या-छोट्या गोष्टी वेगवेगळे मेसेज थ्रो करतात. तुम्ही उभं कसं राहता? तुम्ही स्लाउच करता का? तुमचे शोल्डर स्ट्रेच बॅक आहेत का? तुमची चिन अप आहे का? लोकांना बघितल्यावर तुम्ही आय कॉन्टॅक्ट करता का? का तुम्ही नजरेला नजर नाही देत? सॉफ्ट स्किल जे आहेत ते खूप अंडररेटेड आहेत. जसं आपण म्हणतो की आपल्या शिक्षण पद्धतीची ही कमतरता म्हणू शकतो आपण. त्यांनी 4 सी सांगितले आहेत. यू कॅन गो विथ लाईक दिस कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग. एक रूल सांगेन मी तुम्हाला, तुम्ही पण ऐकला असेल मे बी, तो गोल्डन रूल ज्याला म्हटलं जातं की ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. लोकांना असं वागवा जसं तुम्हाला इतरांनी वागवावं असं वाटतं, राईट? पण त्याच्या पुढे जाऊन आता एक प्लॅटिनम रूल आहे की ट्रीट अदर्स ॲज दे वॉन्टेड टू बी ट्रीटेड. ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल हा कम्युनिकेशनचा सगळ्यात बेस पार्ट आहे की इथूनच सुरुवात होतं. जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह लिसनर असता, जेव्हा तुम्ही गुड लिसनर होता, तुमचा इगो डिप्लीट होत जातो. प्लस तुम्हाला दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह कळतो आणि तुम्ही लोकांना कमी जज करता. मी जर कंटिन्यू असा हात ठेवून जर इंटरॅक्ट कोणाशी केलं, दॅट मीन्स आय एम नॉट ओपन टू एनी सजेशन, एनी न्यू आयडिया. नमस्कार मंडळी, आपल्याला आयुष्यात दररोज वेगवेगळी माणसं भेटत असतात आणि यातली काहीच माणसं असतील तर ती माणसं आपल्यासोबत टिकून राहतात. ही जी माणसं टिकून राहिलेली असतात ना, यांना आपल्यातल्या काहीतरी छोट्या गोष्टी आवडलेल्या असतात, भावलेल्या असतात आणि कदाचित त्याबद्दल त्यांना काहीतरी चांगलं वाटत असतं, म्हणून ही लोकं आपल्यासोबत राहतात. पण या छोट्या गोष्टी कोणत्या असतात याबद्दल आपण कधी जास्त विचार केलेला नसतो ना, कधी आपण त्या इम्प्रोवाइज करण्यावरती प्रयत्न केलेला असतो. त्यामुळं आजच्या ज्या पॉडकास्टमध्ये गेस्ट आलेल्या आहेत, गौरी गुरव मॅडम या एक सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत सर्टिफाईड, आणि त्या आपल्यासोबत या विषयांवरती चर्चा करणार आहेत. त्यांनी याआधी अनेक नामांकित संस्थांमध्ये, एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये, त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं आहे. आणि आता आपण जाणून घेऊयात सॉफ्ट स्किल म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावरती कसा परिणाम होतो ते. तर पाहत राहा मॅड स्पिरिट टॉक्स. सो मॅडम, तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की जसे हार्ड स्किल्स आहेत तर त्यांचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो. म्हणजे जी डिग्री आपण घेतलेली आहे ती कुठेतरी जॉब मिळवण्यासाठी कारणीभूत ठरते, प्रमोशन मिळवण्यासाठी कारणीभूत ठरते. पण हे जे सॉफ्ट स्किल्स असतात तर त्याचा इम्पॅक्ट काय असतो ते आधी आम्हाला सांगाल का? येस, डेफिनेटली. सॉफ्ट स्किल जे आहेत ते खूप अंडररेटेड आहेत. जसं आपण म्हणतो की आपल्या शिक्षण पद्धतीची ही कमतरता म्हणू शकतो आपण, की आपल्याला आता पण कुणीच सॉफ्ट स्किलबद्दल शिकवलं नाही किंवा इंट्रोड्यूस केले नाहीत. सगळा फोकस जो आपला होता तो हार्ड स्किल्सवर होता किंवा डिग्री, टेक्निकल नॉलेज मिळवणार होता. पण सॉफ्ट स्किल हा खूप महत्त्वाचा भाग आहे तुमच्या यशामध्ये किंवा तुमच्या प्रोग्रेसमध्ये, ज्याला आपण करिअर प्रोग्रेस म्हणू शकतो किंवा प्रोफेशनल ग्रोथ म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एका एम्प्लॉयमेंट एजन्सीनी एक सर्व्हे केला होता. त्यांनी ज्यांना अपॉइंटमेंट त्यांनी दिली त्यांच्याबरोबर त्यांनी एक स्टडी सर्वे केला आणि त्यांनी त्यांना विचारलं की सॉफ्ट स्किल असल्यानंतर आणि सॉफ्ट स्किल नसताना काय फरक तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये जाणवला. तेव्हा त्यांना जी आकडेवारी आली आणि ज्यातून जी माहिती मिळाली, त्यांनी असं त्याच्यातून निष्कर्ष काढला की जेव्हा तुमच्याकडे सॉफ्ट स्किल पजेस करता तुम्ही, तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या यशामध्ये त्याचा 80% वाटा आहे. आणि तुमच्या टेक्निकल स्किलचा फक्त 20% म्हणजे 20% वाटा आहे तो तुमच्या टेक्निकल स्किलचा आहे. म्हणजे तुम्ही ग्रो तेव्हाच होऊ शकता, फ्लरिश तेव्हाच होऊ शकता जेव्हा तुम्ही सॉफ्ट स्किल पजेस करता. ॲक्च्युली काय होतं पजेस केल्यावर सॉफ्ट स्किल्स, त्यांनी सांगितलं की जेव्हा माझ्याकडे सॉफ्ट स्किल नव्हते, त्या कॅन्डिडेटने असं नंतर सांगितलं की तेव्हा मला हवं तसं ॲप्रिसिएशन नव्हतं, रेकग्निशन मिळत नव्हतं. मे बी समटाईम्स खूप क्रिटिसिझम मला फेस करायला लागत होतं किंवा मला जे हवं होतं, वॉट आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस जॉब, आय वॉज नॉट गेटिंग दॅट. आणि ते सॉफ्ट स्किल ॲक्वायर केल्यावरती मी एक आपण म्हणू क्रेडिबल प्रोफेशनल म्हणून माझ्या संस्थेमध्ये उदयाला आलो किंवा एक पॉवरफुल पर्सनॅलिटी म्हणून मी उदयाला आलो. तो सॉफ्ट स्किलचा एवढा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर झाला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की डेलॉईट या कंपनीने एक अभ्यास करून एक निष्कर्ष काढला आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की AI जे आहे, आता आपण पाहतो ChatGPT आहे किंवा खूप वेगवेगळे AI आहेत वेगवेगळ्या कामांसाठी, तर ते मानवी जीवनातनं किंवा माणसांच्या आयुष्यातून 50% त्यांचे जॉब या दशकाच्या शेवटपर्यंत ॲक्वायर करणार किंवा टेक ओव्हर करणार आहेत. मीन्स 50% पीपल विल बी जॉबलेस बिकॉज ऑफ AI. पण त्यांनी त्यावेळेला असं पण सांगितलेलं आहे, ज्या जॉबमध्ये सॉफ्ट स्किलची सगळ्यात जास्त गरज आहे त्या जॉबमध्ये मात्र 2.5 पट एवढा ग्रोथ रेट राहणार आहे. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत. स्टील बिईंग अ सॉफ्ट स्किल ट्रेनर, मेनी पीपल आस्क मी की सॉफ्ट स्किल्स म्हणजे तू नक्की काय करतेस, तू काय शिकवतेस. जस्ट लाईक मी हेल्थकेअर इंडस्ट्रीला पण ट्रेनिंग देते, तिथे विचारतात की अरे हे डॉक्टर्स एवढे मोठे टेक्निशियन्स असतात, ह्यांना तू काय शिकवतेस, त्यांना शिकवण्यासारखं आता काय आहे. सो
डेफिनेटली दे आर व्हेरी लर्नेड आणि व्हेरी वाईज पीपल. पण काही ज्या गोष्टी असतात लोकांबरोबर डील कसं करायचं, लोकांच्या एक्सपेक्टेशन कशा पूर्ण करायच्या, ते हे तुम्हाला सांगावं लागतं. कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीमने ते आपल्याला सांगितलेलं नाही आहे. अँड वन्स यू गेट दॅट देर इज नो स्टॉपिंग. यू आर जस्ट गोईंग फॉरवर्ड अँड फॉरवर्ड. मग या सॉफ्ट स्किल्सला आपण मॅनरिझम किंवा एटिकेट्स या लेबल अंडर सुद्धा पुट आउट करू शकतो का? काइंड ऑफ मी म्हणेन मॅनरिझम आणि एटिकेट सॉफ्ट स्किलच्या अंडर येतील. Okay, म्हणजे सॉफ्ट स्किल ही एवढी वाईट कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये मॅनरिझम आणि हे येतील. हा एक छोटासा भाग आहे आणि सॉफ्ट स्किल हे खूप मोठे आहेत. सो तुम्हाला ते एक मिडिओक्रिटीमधनं स्टँड आउट करायला मदत करतात. तुम्हाला तुमचे बॉसेस, कलिग्स, कोवर्कर मे बी, तुमचे फ्रेंड्स असू देत, फॅमिली मेंबर्स असू देत, हे फक्त प्रोफेशनल लोकांसाठी नाही आहे. इवन तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा तुम्ही कसं डील करायचं, कसं वागायचं, त्यांच्या एक्सपेक्टेशन काय आहेत त्या कशा जाणून घ्यायच्यात, आपल्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्यात, हे सगळं जाणून घ्यायला आणि ते इम्प्लिमेंट करायला मदत करते असं मला वाटतं. मग आता हार्ड स्किलबद्दल तर तुम्ही मगाशी थोडक्यात सांगितलं, पण सॉफ्ट स्किल्स असे कोणते आहेत की म्हणजे बाबा हां, ही गोष्ट सॉफ्ट स्किलमध्ये येते, ही गोष्ट सॉफ्ट स्किलमध्ये येते, असं कोणत्या गोष्टींबद्दल म्हणू शकतो आपण? येस, डेफिनेटली देर आर नंबर ऑफ सॉफ्ट स्किल्स. खूप सॉफ्ट स्किल्स आहेत. बेसिकली आपण जे असं म्हणतो की पब्लिक स्पीकिंग तुम्हाला यायला हवं, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हवं, स्ट्रेस मॅनेजमेंट करता यायला हवा, तुम्ही छान दिसायला हवं, प्रेझेंटेबल दिसायला हवं, असे खूप सारे आहेत. कस्टमर हँडलिंग प्रोफेशन लोकांना शिकावं लागतं. देर आर नंबर ऑफ सॉफ्ट स्किल्स. पण गुगलनी एक सर्वे करून पुन्हा एकदा अभ्यास करून 21व्या शतकांचा, माणसांचा, ह्युमन टेंडन्सीचा काही बेसिक स्किल्स सांगितले जे तुमच्याकडे असायलाच हवेत. डझंट मॅटर मग तुम्ही कोण आहात, असायलाच हवे. हवेत, असायलाच हवेत. म्हणजे चॉईसच नाही आहे तुम्हाला. मे बी तुम्ही हाऊसवाईफ असा, तुम्ही स्टुडंट असा, जॉब एस्पिरंट असा, कॉर्पोरेट प्रोफेशनल असा, तुम्ही कोणीही असा, पण हे बेसिक स्किल त्यांनी सांगितले जे तुम्ही ॲक्वायर केलेच पाहिजेत. त्यांनी 4 C सांगितले आहेत. यू कॅन गो विथ लाईक दिस: कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग. ओके. 4 स्किल हे तुम्हाला असायलाच हवे. तुम्ही कोणीही असा, भले तुम्हाला काही करायचं नाही, तुम्ही घरीच बसून राहणार आहात, तरी हे 4 स्किल तुम्हाला आता हवेतच हवेत. सो कम्युनिकेशन, तुम्ही लोकांशी कसं डील करताय, तुमच्याकडे जी काही माहिती आहे, तुमचं ज्ञान आहे, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना, व्हॉटेवर, तुम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवता. ओके. नेमक्या शब्दात पोहोचवता का, योग्य देहबोलीचा वापर करता का, तुमचा टोन चांगला आहे का ओव्हर पॉवरिंग टोन आहे, कंडिसेंडिंग टोन आहे, अशा टोनमध्ये तुम्ही सांगता का. नंतर जे आहे ते आहे कोलॅबरेशन. तुम्ही जेव्हा एखाद्या टीमचा भाग होऊन काम करता तेव्हा तुम्ही कसे असता. नो डाऊट यू आर व्हेरी शार्प, व्हेरी इंटेलिजंट, पण एखाद्या टीममध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही ट्रबल मेकर आहात का, वायनिंग पर्सन आहात का, की लोक तुम्हाला म्हणतील नको, हा आम्हाला टीममध्येच नको, ह्याच्याऐवजी काम आम्ही करतो पण ह्याला बाजूला ठेवा, असे तर तुम्ही नाही आहात ना. यू आर इझी टू गो विथ आहात का, हे बघितलं जातं. नेक्स्ट आहे क्रिएटिव्हिटी. म्हणजे तुम्ही आहे तेच कंटिन्यू चालू ठेवताय का, तुम्ही पण काहीतरी त्यात इनपुट देताय, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग तुम्हाला करता येते का, हा एक भाग आहे. आणि शेवटचा भाग आहे तो आहे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, की तुम्ही स्ट्रेस किंवा एखादी अनवॉन्टेड सिच्युएशन जेव्हा पॉप होते तेव्हा तुम्ही ती कशी डील करता, का तुम्ही फक्त कॉपी पेस्ट एवढं करण्यातच गुड आहात. सो दॅट इज क्रिटिकल थिंकिंग. सो देर आर 4 C's: कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी अँड क्रिटिकल थिंकिंग. दीज आर द व्हेरी बेसिक. म्हणजे आपण म्हणूया की टीनेज जर तुम्ही एजमध्ये असाल तर टीनेज मुलांपासून हे स्किल तुम्हाला असायलाच हवेत. आणि त्याच्यानंतरची जी लिस्ट आहे ती खूपच लॉंग आहे. लाईक यू शुड नो इमोशनल इंटेलिजन्स, पब्लिक स्पीकिंग, टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, कस्टमर हँडलिंग, देन मॅनेजिंग युअर डे टू डे लाईफ. तुमच्या स्वतःच्या अपेक्षा आणि तुमच्या प्रोफेशनल अपेक्षांची सांगडसुद्धा तुम्हाला घालता यायला पाहिजे. बरोबर. अदरवाईज हाय IQ असणाऱ्या पीपलमध्ये आपण बघतो दे कांट मॅनेज द लाईफ वेन इट टर्न्स अपसाईड डाऊन. सो तेही तुम्हाला जमायला हवं. सो इट्स गोज ऑल लाईक दिस. मग यातला सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा व्हायटल फॅक्टर जो आपण म्हणतो की टीमचा कॅप्टन असं म्हणू शकतो आपण. येस. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे? ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे म्हणजे कम्युनिकेशन स्किल. ओके. जसं आपण म्हणतो की माणूस समाजप्रिय प्राणी आहे, समाजात राहतो. त्याच्यासोबत अगदी बाहेर तर कुठे मिक्स नाही झाला तरी घरातली 4 माणसं असतातच. ही सिक्स देअर व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन आपल्याला लागतंच. आपण कितीही म्हटलं तरी जेव्हा लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात तेव्हा आपल्याला छान वाटतं, वी फील प्लीज. त्यामुळे लोकांशी डील करताना लागणारं सगळ्यात महत्त्वाचं स्किल जे सगळ्यात अंडररेटेड आहे दॅट इज कम्युनिकेशन स्किल. आणि तुम्ही जर पाहिलं की कोणत्याही IIMची जर तुम्ही साईट ओपन केलीत आणि त्यात जर पाहिलं तर सॉफ्ट स्किल्स रिलेटेड जे कोर्स ते ऑफर करतात तुम्हाला, मे बी डिस्टंट कोर्सेस असू देत किंवा शॉर्ट टाईम कोर्सेस असू देत जे तिथं जाऊन तुम्ही अटेंड करणार असता, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बेसिक स्किल असतं ते कम्युनिकेशन स्किल असतं. सगळ्यात जास्त भर ते कम्युनिकेशन स्किलवर देतात. बिकॉज असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग बॉईल्स डाऊन टू ट्रस्ट. ओके.
नो मॅटर हाऊ स्मार्ट ऑर इंटेलिजंट यू आर, इफ पीपल कॅन ट्रस्ट यू. जर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही निर्माण झाला, लोक जर तुमच्यावर कम्फर्टेबल नाही झाली, तर तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि स्मार्टनेसचा काही उपयोग नसतो. सो तो ट्रस्ट तुम्हाला डेव्हलप करावा लागतो तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सनी. जनरली पीपल तुम्हाला जज करतात 3 गोष्टींद्वारे. फर्स्ट वन इज युअर ॲपिअरन्स, तुम्ही कसे दिसता. म्हणजे एखाद्या खोलीत तुम्ही एंटर करता जेव्हा, तेव्हा पहिलं इम्प्रेशन तुमचं बनतं की तुम्ही काय घातलं, तुम्ही कसे आहात, तुम्ही हायजीन मेंटेन केलं आहे की नाही, तुम्ही स्मेल कसं करता. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात या. तुम्ही स्वतःला कॅरी कसं करता, या सगळ्या गोष्टी. अँड द सेकंड वन इज वॉर्म अँड थर्ड वन इज कॉम्पिटन्स. लोक तुम्हाला तुमच्या कॉम्पिटन्स आणि वॉर्मनी जज करतात. वॉर्म पहिल्यांदा काय येते, तर जेव्हा तुमच्या वॉर्ममुळे तुम्ही एक बॉन्ड निर्माण करता लोकांबरोबर, ट्रस्ट निर्माण होतो, आणि तेव्हाच लोक तुमच्या कॉम्पिटन्सला वाव द्यायला तयार होतात, तुमच्यासोबत काम करायला तयार होतात. सो आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, युअर ॲपिअरन्स, युअर वॉर्मथ अँड युअर कॉम्पिटन्स. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सॉफ्ट स्किल तुम्हाला सांगतात हाऊ यू ॲपियर, हाऊ यू बिहेव, हाऊ यू कम्युनिकेट अँड हाऊ यू कोलॅबरेट विथ पीपल. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. त्यातला पहिला भाग जो आहे तो कम्युनिकेशनसोबत जातो. ॲज वी सेड, कम्युनिकेशन खूप अंडररेटेड जसं आहे स्किल आपण म्हटलं, पण खूप महत्त्वाचं पण आहे. कारण ही जी आपण म्हणतो की अरे जगदुनिया आता सगळी ह्याच्यावर चालली आहे, तुमच्या टेक्नॉलॉजीवर चाललेली आहे किंवा डिजिटल झालेली आहे. ओके, आता माणसांना हळूहळू कामच नाही राहणार आहे. असं ॲक्च्युली पूर्णपणे होणं थोडं अवघड आहे. कारण जग जरी असं चालत असेल सगळ्या गोष्टींवरती, किंवा एखादी इन्स्टिट्यूशन आपण बघूया, ऑर्गनायझेशन आपण पाहूया, डेफिनेटली काही रूल्स असतात, रेग्युलेशन असतात, त्यांची एखादी सिस्टीम असते प्रॉपर, त्या सिस्टीम थ्रू ती संस्था चालते. बट डिसिजन घेणारे आणि ते रूल्स अप्लाय करणारी ही माणसं असतात, आणि ती माणसं ही इमोशन ड्रिवन असतात. सो त्या इमोशन ड्रिवन माणसांबरोबर डील करताना तुम्हाला त्यांच्या मेंटॅलिटीचा, त्यांच्या थिंकिंगचा, हाऊ दे फील, हाऊ दे रेसिप्रिकेट, हे तुम्हाला विचार करावाच लागतो. देर इज नो चॉईस. फेसबुक किंवा मोठमोठ्या कंपन्या जे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात, Yes, त्या लोक yes. सुद्धा कदाचित हा विचार करत असतील की हा माणूस म्हणून कसा आहे, त्यांच्या Yes, डोक्यात आलं yes. म्हणून लगेच टिक मार्क करत नसेल की हे लोक फायर केले. एक्झॅक्टली, ते खालून सुरुवात करतात की हू इज लिस्ट युजफुल फॉर दॅम. येस येस येस. आता हा विषय तुम्ही काढलाय, याच्यातच एक ॲडिशन मी तुम्हाला सांगते की आपण म्हणतो की खूप छोटी गोष्ट आहे, जेव्हा तुम्हाला जॉब दिला जातो तेव्हा या मोठमोठ्या कंपन्या, MNCs आपण ज्याला म्हणतो, त्या तुमचं सोशल हँडलसुद्धा बघतात येस. की तुम्ही काय आहात, व्हॉट काइंड ऑफ कन्झ्युमर यू आर ऑफ डेटा. म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा तुम्ही कन्झ्युम करता, तुमची आयडिओलॉजी काय आहे, तुमचे थॉट्स काय आहेत, कुठल्या गोष्टींना तुम्ही प्रोव्होक करता किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, हे चेक केलं जातं. तुमचे टोटल ओव्हरऑल पर्सोना तुमचा काय बघितला जातो एक फायनल स्टेजला, आणि मग तुम्हाला अपॉइंट केलं जातं. म्हणजे मला एक पॉईंट इथून पॉईंट आउट करायचाच आहे, तो म्हणजे आता हे आपण जे बोलणार आहे हे परत सोशल मीडियावरती किंवा ऑनलाईनच लोकांना पाहता येणार आहे, पण तरीसुद्धा आपला ऑनलाईन प्रेझेन्स कसा हवा हे आपण ठरवायला हवं. कारण कोणतरी तिराहिती व्यक्ती आपला ऑनलाईन प्रेझेन्स बघून त्याच्यावरून आपल्याबद्दल मत ठरवत असते. येस येस सो ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. येस. मला मगाशी तुम्ही बोलत असताना आणखीन एक प्रश्न होता डोक्यामध्ये, म्हणजे वॉर्मथ आपण जी म्हणालो की तुम्ही भेटल्यानंतर एखाद्याला किती इम्पॉर्टंट फील करून देता, ह्यालाच वॉर्मथ म्हणायचं का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. एक रूल सांगेन मी तुम्हाला, तुम्ही पण ऐकला असेल मे बी, तो गोल्डन रूल ज्याला म्हटलं जातं की ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. Yes, yes, लोकांना असं वागवा जसं तुम्हाला इतरांनी वागवावं असं वाटतं, राईट. पण त्याच्या पुढे जाऊन आता एक प्लॅटिनम रूल आहे की ट्रीट अदर्स ॲज दे वॉन्टेड टू बी ट्रीटेड. ओके. म्हणजे लोकांना असं वागवा की त्यांना जसं वागवायला हवं आहे तुम्ही. सो हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की प्रत्येकाची लव्ह लँग्वेज ही वेगळी असते. मे बी तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कसं वागवलं जावं, हे तुम्ही मला कळवल्याशिवाय मला कळणार नाही आहे. किंवा जेव्हा मला कळेल तेव्हा मी ते नोट डाऊन करायचं आहे आणि त्याप्रमाणेच तुमच्याशी वागायचं आहे. सो कम्युनिकेशनचा हा सगळ्यात पहिला आणि बेसिक रूल आहे की ट्रीट अदर्स ॲज दे वॉन्टेड टू बी ट्रीटेड. आणि मग कॉन्फिडन्सबद्दल आपण बोलत होतो, तर कॉन्फिडन्स म्हणजे काय? म्हणजे काही जण असे असेल की फक्त शब्द बघतील आणि समजणारच नाही. ओके. कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्या क्षमता काय आहे, तुमच्यातली कौशल्य काय, तुम्ही काय शिकला आहात, तुम्ही स्वतःमध्ये काय काय डेव्हलप केलेलं आहे. सपोज मी एक कोडर आहे किंवा मी एक ग्राफिक डिझायनर आहे. मी शिकलेलं जे कोडिंगचं टिपिकल नॉलेज आहे, मी डिग्री घेताना जे घेतलं आहे किंवा ग्राफिक डिझायनर म्हणून घेताना जे घेतलेलं आहे, ती माझी कॉम्पिटन्स तुम्हाला म्हणता येईल. ओके. लाईक हार्ड स्किल्स आहेत ते माझे. पण आता ते ज्ञान घेऊन मी एखादा जॉब मिळवला जेव्हा, तेव्हा एखाद्या टीममध्ये मला टाकण्यात आलं, तर त्या टीममध्ये मी त्या लोकांबरोबर कशी डील करते, माझ्या बॉसशी मी कशी डील करते, प्रेशरमध्ये जेव्हा असतो किंवा टाईम क्रंच जेव्हा येतो तेव्हा मी कशी वागते, दिलेलं काम मी कशा प्रकारे पूर्ण करते, केलेलं काम सर्वांनी असताना मी एकटीच त्याचं क्रेडिट घेते का,
ह्या सगळ्या गोष्टी मला त्या वर्कप्लेसच्या ठिकाणी फ्लरिश व्हायला किंवा ज्याला आपण म्हणतो ग्रो व्हायला मदत करणार आहेत. सो कॉम्पिटन्स, तुमच्या ॲबिलिटीज, तुमचं नॉलेज, व्हॉट यू होल्ड ॲज अ प्रोफेशनल, आणि ज्या सॉफ्ट स्किल्स आपण जे म्हणतो किंवा तुम्ही कसं वागता, ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही कसे वागता, दॅट आर सॉफ्ट स्किल्स अँड दे हेल्प यू. वॉर्मथ अँड कॉन्फिडन्स गो हँड इन हँड. जरी तुम्ही म्हटलं की आपण जसं मगाशी म्हटलं की 20% हार्ड स्किल लागणार आहेत, पण 80% जे आहेत तुमचे सॉफ्ट स्किल्सच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. माझ्या मते हार्ड स्किल आहेत ती माणसाची बुद्धिमत्ता दाखवतील, पण Yes, yes. सॉफ्ट स्किल आहेत ते माणूस कसा आहे हे एक्झॅक्टली, दाखवतील. येस. आणि तुम्ही म्हणू शकता थोड्या प्रमाणात तुमचा इमोशनल इंटेलिजन्स कसा आहे, Yes. सोशल इंटेलिजन्स कसा आहे, ते तुमचे सॉफ्ट स्किल्स दाखवतील. मग आता थोडंसं मला पर्सनल मुद्द्यांवरती यायचं होतं, ते म्हणजे कम्युनिकेशनमध्ये बऱ्याचदा कसं होतं, आत्ताचे जे टीनेजर्स आहेत किंवा बहुतांश लोक आहेत, तर ते माझा आणि तुमचा वाद आहे ना, तर तुमच्याशी डिरेक्टली बोलण्यापेक्षा थर्ड पर्सनला कुणाला तरी आपण सांगतो, आणि ते पण असं इन पर्सन नाही सांगत. आपण काय करतो तर चॅटिंग करतो, टक 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 सेंड, मला असं झालं, मला तसं झालं, तसं झालं. मग हे याचा परिणाम कसा होतो, म्हणजे हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे ह्या मुद्द्यात मला जायचंच नाहीये, पण ह्याचा परिणाम कसा होतो कम्युनिकेशनवरती? डेफिनेटली परिणाम हा या गोष्टींचा थोडा ॲडव्हर्सच होतो, कारण आपल्याकडे कम्युनिकेशन असं म्हटलं जातं की इंग्लिश स्पीकिंग म्हणजे गुड कम्युनिकेशन असं आपल्याकडे म्हटलं जातं, की जनरली लोकांचा असाच कन्सेप्ट आहे की कम्युनिकेशन म्हणजे एखादा इंग्लिशचा क्लास लाव, यू आर गुड ॲट इंग्लिश नाव आणि यू आर गुड ॲट कम्युनिकेशन नाव. पण असं नाही आहे, तो एक भाग आहे फक्त कम्युनिकेशनचा, स्पीकिंग गुड इंग्लिश, राईट. पण कम्युनिकेशन त्यापेक्षा खूप व्हास्ट कन्सेप्ट आहे. तुम्ही समोरच्याचं किती ऐकून घेता, त्याचा प्रॉब्लेम काय समजून घेता, त्या प्रॉब्लेमला तुम्ही कसं रेसिप्रोकेट करता. समोरची व्यक्ती देखील माणूस आहे, ह्युमन आहे, तो चुकणार आहे, ती त्याची विचारसरणी आहे, तो त्याच्या जागेवर बरोबर आहे, हे तुम्ही समजून घेता का, आणि मग तुम्ही त्याला त्या प्रमाणात उत्तर देता का, हे कम्युनिकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण जसं म्हणतो की आपल्याला ज्याच्याबद्दल काहीतरी प्रॉब्लेम असतो, काही सांगायचं असतं, हे आपण त्याला न सांगता तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, आणि तिथूनच तो प्रॉब्लेम मोठा होतो. आणि मोठा होतोपेक्षा त्याला वळण खूप वेगळं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना, कदाचित त्या व्यक्तीला सांगितलं तो म्हणेल, अच्छा असं का, तुला हे माझं पटत नाही आहे, ठीक आहे बघतो मी, ट्राय करतो, नेक्स्ट टाईमपासून मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. बट जेव्हा तुम्ही ही गोष्ट स्थिराईत कोणाला तेव्हा सांगता, तेव्हा तो माणूस समोरचा ऑफेन्स होतो. ही थिंक्स लाईक यू आर बॅक बायटिंग हिम, किंवा तुम्ही बॅक बिचिंग करताय. ओके. आणि अशा गोष्टी ज्या असतात आपण जाणतोच की ह्युमन टेंडन्सीनुसार थोड्याशा ॲड करून वाढवून सांगितलं जातात, तेव्हा जोपर्यंत ते चायनीज विस्परसारखं जेव्हा तुमच्यापर्यंत येतं तेव्हा ते एवढ्याचं एवढं झालेलं असतं. सो आय विल सजेस्ट एव्हरीवन टू अवॉइड दिस. टॉक डिरेक्टली. डेफिनेटली तुम्हाला थोडं सॉफ्टली बोललं पाहिजे. तुमचा टोन जो आहे, शब्दांची निवड योग्य केली पाहिजे. अलीकडेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीनी एक छोटंसं स्केच टाईप त्यांनी इश्यू केलं आहे, की त्यांनी कम्युनिकेशन ॲक्च्युली कसं इफेक्टिव्ह आहे किंवा काय गोष्टी त्याच्यामध्ये काय प्रमाणात पडतात, ह्यासाठी एक छोटासा पाय चार्ट त्यांनी इश्यू केला आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 7% फक्त 7% युअर वर्ड्स मॅटर, 38% युअर व्हॉइस टोनॅलिटी मॅटर्स, आणि 55% युअर बॉडी लँग्वेज मॅटर्स. म्हणजे बॉडी लँग्वेज 55%, 38% तुमची व्हॉइस टोनॅलिटी, तुम्ही कोणत्या टोनमध्ये बोलता, आणि फक्त 60% तुमचे वर्ड्स मॅनर करतात. स्टील यू नीड टू चूज युअर वर्ड्स वाईजली व्हाईल टॉकिंग. आणि यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की बरेच लोक आहेत ना, जे माझ्या पाहण्यात सुद्धा आहेत असे लोक की ते म्हणतात माझा टोन असाच आहे आणि मी काही चेंज नाही करणार आहे. समोरच्यानं समजून घेतलं पाहिजे की माझा टोन असाच आहे. बट ॲट द पॉईंट ज्यावेळी काहीतरी सुरू असतं आणि त्यांचं त्या टोनमध्ये बोलतात, त्यावेळी असं वाटतं की हा माणूस अंगावर येतोय का काय आपल्या. एक्झॅक्टली. सो काही गोष्टी आपल्यात आहेत तर त्या आपण डेफिनेटली चेंज करण्याचा प्रयत्न हा करायला पाहिजे. डेफिनेटली. सगळ्यात पहिलं जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल ना, तर सगळ्यात बेस आहे बी कोचेबल. ओके. बी लर्नेबल, ज्याला आपण म्हणतो की अरे मी असाच आहे, तू ॲडजस्ट करून घ्या, किंवा माझं हे असंच आहे. हे तुम्ही खूप प्राऊडली बोलतो आपण बऱ्याचदा, बट ॲक्च्युली दिस डज नॉट गो वेल. तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे, तर तुम्ही अपेक्षा करू शकता अरे समोरच्या माणसाचं मला हे आवडत नाही, मग त्यांनी पण बदलायला हवं. कधी जर तुम्ही स्वतः तयार असाल तुम्हाला थोडंसं चेंज करायला. सो सगळ्यात पहिला बेस आहे कुठलंही स्किल शिकण्याचा की बी कोचेबल. आय नो इट ऑल पर्सन बनू नका, इट डझंट टेक यू एनिवेअर. सो बी कोचेबल, बी मॉडेस्ट. ब्लॉटिंग पेपर असतो किंवा आपण लहानपणी कंपासमध्ये खडू ठेवायचो, शाई सांडली की त्या खडूनी ती टिपायचो, राईट. म्हणजे त्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत त्या तुम्हाला योग्य वेळी टिपता आल्या पाहिजेत आणि त्या स्वतःमध्ये इन्कल्केट करता आल्या पाहिजेत. मी गेले 12-15 वर्ष फेसबुक, इन्स्टा, म्हणजे फेसबुक तर वापरतच आहे. तर कधीतरी काहीतरी वाचलं होतं, त्यातली एक ओळ मला आता तुम्ही सांगत असताना आठवली. ते म्हणजे जे मोठे वृक्ष असतात ना, की जे कधी झुकत नाहीत किंवा काय,
तर ज्यावेळी खूप मोठा पूर येतो त्यावेळी ते तुटले जातात किंवा मोडले जातात. पण जे गवत असतं ना, तर गवत पाणी आल्यानंतर फक्त वाकतं आणि वागतं. पाणी त्याला सरपास करून पुढे जातं. सो हा खूप एक मोठा चांगला ऑब्झर्वेशनचा गुण आहे, जो आपण आपल्यामध्ये इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला तर हरकत नाही. डेफिनेटली. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी लीडर बनायचं आहे आणि ज्याला लीडर बनायचं आहे त्याच्याकडं एक सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असायला हवी, ती म्हणजे त्याचे कान हे उघडे असायला पाहिजे. येस, येस. कानाची झापडं जर बंद असतील तर बऱ्याच गोष्टी स्वतःबद्दल बोलल्या गेलेल्या, आपल्या स्ट्रॅटेजीजबद्दल बोलल्या गेलेल्या ऐकूच येणार नाहीत आणि बाकी सगळ्या गोष्टी जाऊ देत, पण रिलेशन्स मेंटेन करताना सुद्धा आपल्याला ॲक्टिव्ह लिसनर असणं फार महत्त्वाचं आहे. तर ॲज अ सॉफ्ट स्किल कोच म्हणून असा एखादा अनुभव, किस्सा किंवा यावरती तुम्हाला जास्त थोडंसं प्रकाश टाकायला आवडेल का? येस, येस. नक्कीच. ॲक्टिव्ह लिसनिंग स्किल हा कम्युनिकेशनचा सगळ्यात बेस पार्ट आहे, की इथूनच सुरुवात होतं, जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह लिसनर असता. आता ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे ॲक्च्युली काय करायचं आहे, की आपण ऐकत तर सगळंच असतो. म्हणजे आता आपण इथं बसलो तरी आपल्याला व्हॉलेंटरीली काही बाहेरच्या गोष्टी कानावर पडतातच. दॅट इज हिअरिंग. पण तुम्ही जेव्हा लिसनिंग करता, जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक एखादी कान देऊन गोष्ट ऐकता, तेव्हा तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात. तुम्हाला ठरवावं लागतं, की अरे मला हे ऐकायचं आहे, ह्याच्यावर प्रोसेस करायचं आहे आणि मग काही गोष्टी अप्लाय करायच्यात. सो दॅट इज लिसनिंग. असं सांगितलं तर कम्युनिकेशनमध्ये की तुम्ही 75% ऐकायचं आहे आणि 25%च बोलायचं आहे. म्हणजेच त्यासाठीच तुम्हाला देवाने 2 कान दिलेत, 2 डोळे दिलेत आणि तोंड मात्र एकच दिलेलं आहे. सो हा रेशो तुम्ही लक्षात ठेवावा, की 75% आणि 25%. जेव्हा तुम्ही लिसनिंग जास्त करता तेव्हा खूप साऱ्या गोष्टी होतात. जेव्हा मी माझ्याबद्दलच कंटिन्यूअस बोलते तेव्हा डेफिनेटली जे काही माझं नॉलेज आहे तेच मी तुम्हाला सांगत जाते रिपिटेटिव्हली, मे बी वेगळ्या शब्दामध्ये. पण जेव्हा मी समोरच्यांचं किंवा आजूबाजूच्या 2-4 लोकांचं ऐकायला जाते तेव्हा माझ्या ज्ञानात, माहितीमध्ये भर पडते. ओके. इट हेल्प्स मी टू बी स्मार्ट. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मला कळतात या सगळ्यांचे. प्लस जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं ऐकता तुमचा इगो डिप्लीट होतो. सारखं तुम्ही जेव्हा स्वतःबद्दलच सांगता तेव्हा एक ह्युमन टेंडन्सी आहे की युअर इगो बूस्ट्स. बरोबर. जेव्हा तुम्ही गुड लिसनर होता तुमचा इगो डिप्लीट होत जातो. प्लस तुम्हाला दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह कळतो आणि तुम्ही लोकांना कमी जज करता. लेबलिंगसुद्धा आपोआपच कमी करता. सो लिसनिंग इज मोर इम्पॉर्टंट. आणि लिसनिंग जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा नॉट नेसेसरी की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला काही सांगायला येते, ही डझंट ऑलवेज सीक सोल्युशन फ्रॉम यू. तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही त्याला विचारा सल्ला देण्यापूर्वी की तुला माझ्या सल्ल्याची गरज आहे का, किंवा डू यू वॉन्ट मी टू गिव्ह सोल्युशन. इफ नॉट, जस्ट बी देअर लिसन. कारण बऱ्याच वेळेला व्यक्तींना सोल्युशन माहीत असतं, बट वेंट आउट व्हायचं असतं. त्यांना जस्ट हवं असतं की कुणीतरी माझं ऐकून घ्यावं, मला व्यक्त व्हायला एक आपण म्हणतो ना जागा मिळावी, ती ते लोक सीक करत असतात. सो बी अवेअर, रिअली ही डज नीड युअर सोल्युशन और ही जस्ट वॉन्ट टू बी गेट वेंट आउट. ह्याच्यावरून एक किस्सा आठवला की माझी एक मैत्रीण होती, तिचं आणि माझं चॅटिंग चाललेलं होतं आणि काहीतरी तिच्या लाईफमध्ये झालेलं होतं. सो तिला सांगायचं होतं माझ्याशी आणि मी सातत्यानं ऑनलाईन जायचो, ऑफलाईन जायचो, ऑनलाईन जायचो, ऑफलाईन जायचो. सो तिने एका पॉईंटला मला विचारलं की तू आहेस का ऑनलाईन? तू असशील तर मी बोलते, तू जर नसशील ऑनलाईन, तू बाकीच्या कामांमध्ये असशील तर तू नको बोलूस आत्ता. येस, येस. त्यामुळं मला त्यावेळी हे रिअलाईज झालं की जर आपण ऑनलाईन चॅटिंग करतोय तर त्यावेळी सुद्धा आपण कंटिन्यू वरती आपलं ते ऑनलाईन जे दिसतं ते समोरच्या व्यक्तीसाठी दिसत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. येस, येस. ही फील सपोर्टेड. त्या व्यक्तीला त्याला असं वाटतं की अरे तू आहेस माझ्यासाठी. येस, येस. तुमच्या बाबतीत कधी असं झालं असेल किंवा होणार असेल की आपल्याला वाटते की काहीतरी इम्पॉर्टंट चाललंय, सो प्लीज मेक शुअर की आपण ऑनलाईन दिसतोय समोरच्या व्यक्तीला. आपण जर इन आउट करत असू ना तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा मूड ऑफ होण्याचे चान्सेस असतात. येस. आणि थोडंसं आणखीन एक मला वाटलं असं की हे पण शेअर करावं, ते म्हणजे आपण जर समोरच्याचं बाकी काही न करता ऐकून घेत असू ना तर समोरच्याला तो खूप जास्त इम्पॉर्टंट फील करतो. एक्झॅक्टली. ही फील व्हॅल्यूड, इम्पॉर्टंट आणि तुमच्याबद्दल बरोबर नकळत त्याचा बॉन्ड तयार होतो. कमीत कमी इंटरॅक्शन करून की अरे ही इज ऑलवेज देअर फॉर मी, किंवा ही व्यक्ती आहे जिच्याकडे मी कधीही जाऊ शकतो आणि त्याला मनातलं सगळं सांगू शकतो. सो यू इमर्ज ॲज अ व्हेरी मॅच्युअर अँड व्हेरी सपोर्टिव्ह पर्सन. आणि आत्ता वेळ कुणाकडेच नाही आहे, सो त्यामुळे जेव्हा कोण अशी व्यक्ती भेटते ना आपल्याला तर तो बॉन्ड आपोआप डेव्हलप होतो. त्यामुळे समोरच्याला इम्पॉर्टंट फील करून देणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. एक्झॅक्टली. या ठिकाणी मी एक गोष्ट सांगेन की असं म्हणतात की आता तुम्ही कोणीही असा प्रोफेशनल वर्ल्डमध्ये तर हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या नीड्स पुढे किंवा स्वतःच्या अजेंडा पुढे रिलेशन बिल्डिंग ठेवता, म्हणजे रिलेशन बिल्डिंगला जास्त महत्त्व देता, त्यावेळी तुम्ही एक स्वतःची मॅच्युरिटी शो करता किंवा स्वतःची क्रेडिबिलिटी शो करता आणि त्यामुळे तुम्ही एक ठराविक आपण म्हणतो की अधिक चांगल्या प्रकारे रिलेशन डेव्हलप करता त्या लोकांची आणि हेच रिलेशन पुढे तुम्हाला एक चांगला बॉन्ड निर्माण करायला मदत करतात. हा बॉन्ड तुमच्यासाठी एक नेटवर्क क्रिएट करतो, म्हणजे गुड पीपल विथ गुड रिलेशनशिप ह्याच्याने एक नेटवर्क तयार होतं आणि हे गुड रिलेशनशिप, गुड नेटवर्क हे तुमचे नेटवर्थ ठरतं. सो बिल्डिंग गुड रिलेशनशिप इज ऑलवेज शुड बी ऑन युअर टास्क. येस. पण आता बोलताना म्हणजे आपण मगाशी म्हणालो की टोन तुमचा मॅटर करतो, तुमचे शब्द मॅटर करतात, बट 58 to 60% काय मॅटर करतं तर तुमची बॉडी लँग्वेज मॅटर करते. म्हणजे एक्झॅक्टली. इथं मुद्दा आला की तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं आहे. येस. तर कसं असलं पाहिजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जसं आपण पाहिलं की खूप मोठा पार्ट ते त्या पाय चार्टमध्ये ऑक्युपाय करतात आणि खरंच खूप महत्त्वाचं असतं. कारण अगदी साधी गोष्ट घ्या, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की अरे त्यांनी तो माझ्याशी चांगला बोलत होता बट समहाऊ तो नेहमीसारखा वागला नाही किंवा त्याचं काहीतरी वागणं वेगळं होतं, त्याची बॉडी लँग्वेज काहीतरी वेगळंच सांगत होती. कारण आपण ऑब्झर्व करत असतो, आपण बघतो तो कोणती हिंट देतोय तुम्हाला, कोणती मेसेज देतोय. सपोज आज तुम्ही आणि मी बोलताय आणि तुम्ही बोलताना मी कंटिन्युअस वर बघतीये और कंटिन्युअस माझं लक्ष खाली आहे, तर यू मस्ट बी थिंकिंग की मॅडमच्या डोक्यात काहीतरी विचार वेगळाच चालू आहे. ओके, मी जर कंटिन्यू असा हात ठेवून जर इंटरॅक्ट कोणाशी केलं, दॅट मीन्स आय एम नॉट ओपन टू एनी सजेशन, एनी न्यू आयडिया. आय एम व्हेरी रिस्ट्रिक्टेड अँड आय नो एव्हरीथिंग पर्सन. ओके. जेव्हा तुम्ही हाताची घडी घालून कंटिन्युअस इंटरॅक्ट करता तेव्हा हा मेसेज तुम्ही थ्रो करता. तुम्ही जर कंटिन्यू फिजिटिंग करताय, कशाची तरी खेळताय, मे बी तुमचा मोबाईल असेल, वॉट एव्हर टेबलवर काही असेल, मीन्स यू आर डिस्ट्रॅक्टेड पर्सन. ओके. बोलताना तुम्ही खूपच स्माईल करत असाल, ओव्हर स्माइलिंग इफ यू आर डुईंग, मीन्स यू आर मॉकिंग दॅट पर्सन. आपण म्हणतो ना की तो चेष्टेच्या आहेत माझ्याकडे बघून हसत होता. सो खूप छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळे मेसेज थ्रो करतात. तुम्ही उभं कसं राहता, तुम्ही स्लाउच करता का, तुमचे शोल्डर स्ट्रेच बॅक आहेत का, तुमची चिन अप आहे का, लोकांना बघितल्यावर तुम्ही आय कॉन्टॅक्ट करता का तुम्ही नजरेला नजर नाही देत, यू फील शाय किंवा तुम्हाला ऑकवर्ड होतं. या सगळ्या गोष्टी पण तुमच्याबद्दल खूप सारं सांगतात. सिम्पल थिंग आहे. आय विल शॉर्ट डाऊन करेन किंवा मी तुम्हाला म्हणेन की मी एसेन्स करते 3 गोष्टींमध्ये. कम्युनिकेशन स्किल्सचे 3 S मी सांगू शकते तुम्हाला किंवा त्याच्यामध्ये शॉर्ट डाऊन करते हे सगळं. पहिला S जो आहे तो आहे की स्लो डाऊन. ओके, स्लो डाऊन करायचं म्हणजे काय, तुमचं चालणं वागणं बोलणं थोडं स्लो डाऊन करायचं. अच्छा, म्हणजे रमतगमत जायचं आहे का? नो, मीन्स तुमच्या वागण्यात बोलण्यात काम करण्यात थोडासा ठहराव आणायचा आहे तुम्हाला, सो दॅट तुमच्या मुवमेंट या ग्रेसफुल वाटतील. ओके, बिकॉज तुम्ही रश घेऊन एखादी गोष्ट जेव्हा करता तेव्हा तुम्ही आपण म्हणतो ना की ज्याला ॲबसेंट माइंडेड शो करता, घाई गडबडीत कामं चुकतात, गोष्टी काहीतरी बिघडतात, पडापडी होते. सो स्लो डाऊन, इट विल शो यू ॲज अ ग्रेसफुल पर्सन. सेकंड थिंग दॅट इज स्माईल तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतं. जेव्हा तुम्ही अगदी अनोळखी व्यक्तीला जेव्हा स्माईल देता, लिस्नर आणि स्पीकर दोघेही खूप कम्फर्टेबल होतात. प्लस तुम्हाला कमांड मिळते, त्या सिच्युएशनची कमांडमध्ये तुम्ही येता, बॉस तिथले तुम्ही बनता. ऑल दो तुम्ही बॉस जरी झाला, स्टील यू शो रिस्पेक्ट, कारण तुम्ही स्माईल दिलं त्या माणसाला. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या टेरीमध्ये त्याला वेलकम केलं आणि तुमची एंगेजमेंट पण दिसते की तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात त्या व्यक्तीमध्ये, त्याच्याशी बोलण्याबाबत. अँड थर्ड डाऊन इज सायलेन्स म्हणजे बिलकुल बोलायचं नाही असं नाही आहे. तर जेव्हा असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला काय बोलायच्यापेक्षा काय नाही बोलायचं कळतं, दॅट इज द वाईज पर्सन. कारण असं होतं की कधी कधी खूप बडबडण्यामध्ये आपण अशा काही गोष्टी बोलून जातो की ज्या आपल्याला बोलायच्या नसतात, ज्याला म्हटलं जातं TMI, म्हणजे टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. सो आणि मग नंतर आपल्याला असं जाणवतं की अरे मी हे उगाच बोललो, हे त्याला सांगायचं नव्हतं किंवा जरा जास्तच झालं, किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला पडदिशी इरिटेटिव्ह होते की किती बोलतोय अरे हा, किती अननेसेसरी बोलतोय. सो सायलेन्स, स्माईल अँड स्लो डाऊन हे बॉडी लँग्वेजचे 3 S आहेत. एवढे जरी आपण फॉलो केले तरी आपल्या एकूण ॲपिअरन्समध्ये किंवा एकूण आपल्या जेव्हा म्हणतो आपल्याला इम्पॅक्ट करायचा आहे, इन्फ्लुएन्स करायचा आहे, तिथं खूप फरक पडू शकतो. मला परत तुम्हाला एक विचारायचं होतं की आपण मगाशी जो पहिला मुद्दा घेतला की तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता, येस. तर याच्यामध्ये ब्रँडेड प्रॉडक्ट्स वापरणं आपण म्हणायचंय का, नेमकं काय म्हणायचंय ते प्लीज सांगा. ओके, येस, एक्झॅक्टली. जेन झी जी आहे, मीन यू ऑल यंगस्टर पीपल, आय एम नॉट जेन झी, दॅट्स वाय आय एम सेईंग की या लोकांना असं वाटतं की अरे ब्रँड और हाय एंड गोष्टी काही वापरल्या किंवा खूप महागड्या गोष्टी वापरल्या
सो दॅट पीपल विल ॲज्युम मी की मी एक हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहे. आय एम एन HNI. ॲक्च्युली असं नाही आहे. जनरली पीपल डोंट केअर वॉट काइंड ऑफ ब्रँड यू वेअर ऑर हाऊ रिच यू आर, वॉट सेंट यू आर पुट ऑन ऑर समथिंग लाईक दिस. बट तुम्ही प्रेझेंटेबल असणं म्हणजे तुम्ही बेसिक गोष्टी पाळणं आहे. तुम्ही पर्सनल हायजीन मेंटेन करणं आहे स्वतःची. ओके. त्याच्यानंतर तुमचे कपडे स्वच्छ, साधे, सिम्पल असावेत. ओके. नॉट नेसेसरी खूप हाय अँड ब्रँडचे असावेत, खूप पॉश असावेत, बट येस ते क्लीन असावेत, प्रॉपर आयर्न केलेले असावेत आणि फिटेड असावेत. ओके. दॅट इज द बेसिक थिंग. सेम थिंग्स तुमच्या ॲक्सेसरीज जे आहेत, टू मच ॲक्सेसरीज ऑर दिस थिंग्स आर रिअली लुक डाऊन नाव अ डेज. असं म्हटलं जातं लेस इज मोअर नाव. जे काही तुम्ही घालताय ते फक्त स्वच्छ, नीट असावं, तुमच्या साईजनुसार असावं. सबकॉन्शियसली तुमच्या ड्रेसिंगबरोबर आणखीन एक गोष्ट तुमच्याबद्दल नोट केली जाते म्हणजे तुमचे शूज तुमच्या ड्रेसला अकॉर्डिंग असावेत. ते तुम्ही एखाद्या फॉर्मल मिटिंगला चाललाय आणि तुम्ही फ्लिपफ्लॉप किंवा स्लीपर घालून चाललाय, इट वॉन्ट डू. सो तुमचे साधे बूट का असे ना, पण ते स्वच्छ, छान पॉलिश केलेले असावेत. टू मच करायला जातो आपण, जसं आपण म्हणतो ॲडव्हर्टाईज बघितल्याप्रमाणे टॉप टू बॉटम सेंट आपण स्प्रे करतो. नो, डोंट गो विथ दॅट, कारण त्याच्यामुळे इरिटेशन होतं लोकांना जास्त. सेंट तुमचा माइल्ड असावा. स्किन मॉइश्चरायझर असावी. बॉईजसाठी पर्टिक्युलरली तुमचे नेल्स प्रॉपरली कट असावेत, ते पहिल्यांदा नोटीस होतं. प्लस तुम्ही जर बिअर्ड ठेवत असाल, इट शुड बी वेल ग्रूम्ड, किंवा तुमचे केस व्यवस्थित कापलेले असावेत. कॉलर तुमची क्लीन दिसावी. त्याच्यानंतर तुमचे ॲक्सेसरीज जी काय असेल ती स्वच्छ असावी. या बेसिक एक्सपेक्टेशन असतात. खूप काही हाय करायची तुम्हाला गरज नसते, बट वॉट एव्हर यू हॅव्हिंग इट शुड बी नीट, क्लीन अँड प्रॉपरली मेंटेन्ड. येस, आणि कम्फर्टेबल असलं. कम्फर्टेबल, दॅट इज वॉट मोस्ट रिक्वायर. आता मॅडम माझ्या मते एक प्रश्न राहिला आहे फक्त माझ्याकडे, तो म्हणजे या सगळ्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये आजकाल एक सिग्निफिकंट फॅक्टर आहे, तो म्हणजे ॲक्सेसरीजमध्ये आपल्या हातात एक ॲक्सेसरीज कायम असते. आणि म्हणजे आत्ता आपण बोलतो तर आपण दोघांनी आपले फोन्स बाजूला ठेवलेत, सायलेंटला ठेवलेत, त्यामुळे ते आपल्याला इंटरप्ट नाही करत आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की आपण कुणाशी तरी बोलत असतो, आपल्याला कंटिन्यू कॉल येत असतात आणि हॅलो, हां मी करतो थोड्या वेळाने फोन. म्हणजे तुम्ही तर त्या व्यक्तीला पण व्यवस्थित वेळ देत नाही, तुम्ही या व्यक्तीला किंवा या सिच्युएशनला सुद्धा व्यवस्थित वेळ देत नाही. सो कम्युनिकेशनमध्ये आजकाल मोबाईल ओव्हरप्ले करतोय का? येस, अगदी बरोबर आहे तुमचं. खूपच ओव्हरपॉवर होतं आहे असं मला वाटतं. साधी गोष्ट घेऊया. आत्ता आपण दोघं बोलतो आहे आणि मी कंटिन्युअसली जर माझा फोन हा असा माझ्या हातात पकडला आहे, ओके, मी बघत नाही आहे, मी ऑन नाही केलेला, माझं लक्षही नाही आहे, पण मी हा फोन खाली ठेवायला तयारच नाही आहे. ओके, तुमच्याशी बोलताना म्हणजेच तुम्हाला अशी हिंट मिळते की मॅडमसाठी फोन फार इम्पॉर्टंट आहे, मॅडमनी 1 मिनिटही फोन खाली नाही ठेवला. ओके, सी, म्हणजे या इंटरॅक्शनमध्ये सुद्धा मॅडमसाठी इम्पॉर्टंट गोष्ट होती फोन. सो इतकी सिम्पल हिंट जर तुम्ही देऊ शकता, तर जर तेव्हा तुम्ही फबिंग करत असाल, ज्याला आपण म्हणतो की तुम्ही बोलताय आणि मी कंटिन्युअस फोनवर आहे, काहीतरी ब्राउज करते, ही गोष्ट तर समोरच्या माणसाला खूप अनॉय करू शकते आणि मी अनवॉन्टेड आहे किंवा हा इंटरेस्टेड नाही आहे माझ्यामध्ये आत्ता काही इंटरॅक्शन करण्यात, असं तुम्ही दाखवू शकता. सो अवॉइड दिस थिंग्स, की कोणतंही डिस्ट्रॅक्शन, भले तुम्ही कितीही कामात असाल, टेक 2 मिनिट्स टाईम आउट ऑफ इट आणि तुम्ही त्या व्यक्तीशी बोला आणि सांगा मी अर्जंट आहे, मला ह्याच्यात पुन्हा गेलं पाहिजे. सो 2-3 मिनटात आपण काय असेल ते संपू, अगदी जर अर्जन्सी असेल, आणि तुम्ही तुमच्या पुन्हा फोनकडे या. पण अवॉइड कंटिन्युअस फबिंग, फिजिटिंग. सांगताना एका वेळेला 4 गोष्टी करणं, मल्टीटास्किंग करताना सुद्धा या गोष्टी होतात. तुम्ही लॅपटॉपवर काहीतरी बघताय, एखाद्या तुमच्या कॉलिगला काही इन्स्ट्रक्शन देताय, दुसऱ्या माणसांना हे तू हे करून घे रे सांगताय, प्लस तुम्ही मध्येच फोनवरतीही बघताय, रे असं झालं का, हां बोल बरं, तू काय म्हणत होतास. नाही, तो माणूस तुमच्यावर व्यक्त होणारच नाही आहे. सो अवॉइड दिस. एका वेळेला एका ठिकाणी राहा, लिव्ह द मुवमेंट. कारण जेव्हा तुम्ही असं वागता, समोरच्या माणसासाठी खूप इन्सल्टिंग असतं ते. तुमच्यासाठी कॅज्युअल थिंग असते, अरे मी कामात होतो, त्याने समजून घ्यायला पाहिजे, माझ्या मागे खूप व्याप आहेत, असं आहे तसं आहे. बट नो, ही फील्स व्हेरी व्हेरी अनॉइड अँड समटाईम्स इन्सल्टेड. मोबाईलवरून मला आणखीन 2 पर्सनल प्रश्नच विचारायचे आहेत. ओके. एक आहे तो म्हणजे साधारणपणे एखादा कॉल वेटिंगला पडला असेल आपला, येस येस समोरचा येस. माणूस फोनवर बोलते, आपल्याला कळालं, तर किती वेळा कॉल केला पाहिजे? बेसिक टेलिफोन आणि ईमेल एटिकेट्समध्ये हा मी भाग इन्क्लूड करतो की आपल्याकडे टेलिफोन मॅनर्स शिकायच्या लोकांना खूप प्रचंड गरज आहे. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करता, तो ते तुम्हाला लगेच ट्यून येते की तो व्यक्ती कोणाशी तरी बोलतोय, ठीक आहे, तेव्हा तुम्ही 5 मिनिटं थांबायचं आहे. ओके, त्याला कळलं आहे तुम्ही कॉल करताय, वेट,
जर त्याच्याकडे काही अर्जंट नसेल तर तुम्हाला लगेच कॉल करेल तो कॉल ठेवून. बरोबर. पण समजा त्याचा तो चाललेला कॉलच खूप इम्पॉर्टंट असेल तर तो लगेच तुम्हाला कॉल करणार नाही, थोडा वेळ घेईल. मग लगेच तुम्ही 5व्या मिनिटाला कॉल करायचे का नाही, एक 5 ते 7 मिनटं, मे बी 10 मिनटं जाऊ देत, मग त्याला एक रिंग द्या. तेव्हाही त्याने तुमचा कॉल जर घेतला नाही किंवा तो कॉल कंटिन्यू चालू असेल तर तुम्ही त्याला पुन्हा कॉल करायचं नाही आहे. त्याला मेसेज गेला आहे तुमच्या कॉलचा, ही विल कॉल यू इफ इट इज नीडेड. ही खूप बेसिक थिंग आहे. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आजकालच्या या डिजिटल आणि डिस्ट्रॅक्टेड जगामध्ये तुम्ही जर सगळ्यात प्रेशियस थिंग किंवा प्रेशियस गिफ्ट, अमूल्य भेट जी आपण म्हणतो कोणाला देऊ शकता, तर ते आहे तुमचं अनडिवायडेड अटेन्शन. ही गोष्ट खूप खूप महाग आहे आत्ता आणि ती खूप कमी लोक दुसऱ्यांना ऑफर करतात. सो ही गोष्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा नक्कीच त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये तुम्ही एक खूप एम्फथेटिक आणि खूप मॅच्युअर पर्सन म्हणून कायमचं घर करून राहता. सो ऑलवेज रिमेंबर दिस की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता, आय कॉन्टॅक्ट, स्माईल करणं, योग्य वेळी प्रश्न विचारणं, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलते राहिले पाहिजेत. अदरवाईज यू आर ब्लँक. तो चांगली न्यूज सांगतोय, वाईट न्यूज सांगतोय आणि यू आर स्टील लाईक स्टेअरिंग हिम. नो, योग्य ठिकाणी तुम्हालाही त्या गोष्टीचा आनंद झाला आहे दाखवा. काही वाईट गोष्ट असेल तर तुम्हाला दिसू दे तुमच्या चेहऱ्यावर, अरे हो असं झालं का, सो सॅड, आय ऑल्सो फील बॅड लाईक दिस, हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसू द्यात. आय कॉन्टॅक्ट ठेवा, योग्य ठिकाणी त्याला रिएन्फोर्समेंट द्या, प्रश्न विचारा, अच्छा मग हे कसं झालं. सो ही विल अंडरस्टँड की तुम्ही टोटली 100% तिथं आहात, हे त्याला कळेल. येस. आणि दुसरी एक गोष्ट आहे, आता तुम्ही पण कोच आहात, सो रात्री वगैरे फोन येतात का? हो हो, येस येस. पीपल डोंट रिअली कन्सिडर की टायमिंग काय आहेत वगैरे. पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही प्रोफेशनल कामासाठी फोन करता किंवा ईमेल करता, आपल्याला असं वाटतं ना की हा गॅझेट माझ्याकडे 24 आवर्स अवेलेबल आहे, मी कधीही वाटलं उठलो की ईमेल टाकू शकतो, कॉल करू शकतो. बट नो, इट्स नॉट डन. इट्स कन्सिडर व्हेरी रूड ॲक्च्युली. कामाच्या वेळेला जेव्हा तुम्ही कामाचे फोन घेणार असतात किंवा करणार असता तेव्हा सकाळी 9 ते संध्याकाळी 7 ही वेळ तुम्ही प्रिफर करायची आहे. जेव्हा अगदीच काही इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही हे कळवणं फारच गरजेचं आहे, त्यावेळेला तुम्ही हा टाईम जो स्पॅन आहे हा एक्सक्लूड करू शकता. पण जनरली गो विथ मॉर्निंग 9 AM to 7 PM. येस येस. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण खूप अंडररेटेड करतो आणि समोरचा व्यक्ती रात्री नसतो कधी कधी त्या झोनमध्ये की तो आपल्याला माहिती देऊ शकेल, तो आपल्याशी Yes. बोलू शकेल. सो त्याच्या त्या प्रायव्हसीचा आपण भंग करणं हे सुद्धा योग्य नाही आहे. एक्झॅक्टली. मॅनरिझमचाच हा पार्ट आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना की स्ट्रेस पासिंग नाही तुम्ही करायचं, बिंदास घुसणे जे म्हणतो ते अवॉइड करायचे. कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा मॅनरिझममध्ये हे खूप रूड समजलं जातं. तुम्ही कसे वागता, कसे बोलता, कधी कॉल करता, कॉल केल्यावर एखादी गोष्ट किती स्ट्रेच करून बोलता, रिपिटेटिव्हली बोलता का. सिम्पल थिंग आहे की असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट मला हवी आहे तर जरा ते पास करा, आपण असं म्हणतो डायरेक्ट. तुमचे रिलेशन त्या व्यक्तीसोबत असे असतील, तुम्ही क्लोज आहात, आपण म्हणतो क्लोज फ्रेंड आहात, फॅमिली आहे, इट विल गो विथ दिस. बट अनोळखी व्यक्तींसोबत ते जरा पास करा असं म्हणण्यापेक्षा यू कॅन गो विथ, कुड यू प्लीज पास दिस, ओके, वुड यू माइंड पासिंग मी दॅट बुक. येस. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं बोलणं जे म्हणतो ते पोलाईट ठेवलं पाहिजे. नाहीतर अरे जसं आपण एखाद्या चड्डीबड्डीला म्हणतो, ए दे रे ते पटकन, चल दे पास, दे तुझं हे, असं आपण प्रोफेशनल लाईफमध्ये बोलणं हे रूढ समजलं जातं आणि एक तुम्हाला मॅनरिझम नाही आहे बोलण्या वागण्याचं असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे इंग्रज भारतामध्ये आले, 150 वर्ष राज्य केलं आणि त्यांचे एवढे चांगले शिष्टाचार होते की आपण फक्त ते गोष्टी घेतली नाही येस. आणि ज्या गोष्टी कदाचित घ्यायला नको होत्या त्या गोष्टी आपण फार जास्त घ्यायला लागलो. डेफिनेटली. आता इथं विषय निघाला म्हणून सांगते की आपण मगाशी जसं म्हटलं की फक्त इंग्लिश स्पीकिंग हे कम्युनिकेशन नाही आहे, असं जरी असलं तरी येस डेफिनेटली इंग्लिश खूप महत्त्व जास्त आहे आत्ताच्या युगामध्ये. म्हणजे एक थिंकिंग स्ट्रीम असा आहे की तुम्ही तुमच्या मदर टंगला प्रिफर करा, मदर टंगमधनं शिका. बट हायर एज्युकेशन जे आहे किंवा आपण म्हणतो ॲडव्हान्स लेवलचं जे एज्युकेशन आहे त्याची जी बेस लँग्वेज इंग्लिश आहे. येस. इट्स अ लिंग्वा फ्रँका, इट्स लँग्वेज ऑफ नॉलेज, इंटरनॅशनल लँग्वेज आहे. तुम्ही अवॉइड करूच शकत नाही. यू लाईक इट ऑर नॉट, तुम्हाला इंग्लिशसोबत जावंच लागेल. कोणतंही फील्ड तुम्ही चूज करा, तुम्हाला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन हे अत्यंत गरजेचं आहे. सो कुठलाही टॅबू न ठेवता ट्राय करत राहणं आणि शिकत राहणं त्या दृष्टीने मला वाटतं महत्त्वाचं आहे. टेक बेबी स्टेप्स, छोट्या छोट्या स्टेप्स घ्या, रोज थोडं थोडं शिकत राहा. बट इथून पुढे विदाऊट इंग्लिश आय डोंट थिंक इट विल बी इझी टू फ्लरिश. ओके. सो मॅम, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं आणि माझ्या मते इथे थांबायची वेळ आलेली आहे.
परंतु एक खूप छोटी रिक्वेस्ट होती तुमच्यासाठी की आम्हाला आणखीन पॉडकास्ट तुमच्यासोबत करायला आवडतील. सो प्लीज त्यासाठी वेळ द्या आणि तुम्ही आलात पॉडकास्टवरती, ही खूप चांगली माहिती शेअर केलीत, त्यासाठी मॅड स्पिरिट टॉककडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर ऑन दिस पॉडकास्ट. मी पण खूप एन्जॉय केलं. अँड येस, डेफिनेटली आय लुक फॉरवर्ड टू हॅव सच मोर इंटरॅक्शन विथ यू. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे पॉडकास्ट आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला या पॉडकास्टमधील कोणती गोष्ट जास्त भावली असेल, आवडली असेल किंवा तुम्ही ती फेस केली असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. आणि यासोबतच गौरी मॅडमचं आपले आणखीन कोणते प्रश्न जर असतील की जे विचारायचे आहेत तर ते आपण पुढील पॉडकास्टमध्ये त्यांना विचारू शकतो. यासाठी कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.